पुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीचा महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो अनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. आता सुमिताताईंनी सांगितलं तेव्हा मला पहिल्याच या प्रार्थनेचा पण अर्थ सांगावासा वाटतो. ज्ञानराज कसे आहेत त्याला नमस्कार करतोय आपण, त्यांना नमस्कार करतोय. नमः अनंताय, जी परमात्म्याची विशेषण आहेत ती सगळी त्यांना लावलेली आहेत की अनंत अशा या परमात्मा स्वरूपी ज्ञानराजांना मी नमस्कार करतो. मग परमात्मा कसा आहे? परमात्मा रूप तर शुद्ध आहे. जसं आपण गणेशाय नमः म्हणतो तसं या सगळ्या विशेषणांची चतुर्थी केलेली आहे. अनंताय नमः, शुद्धाय नमः, अत्यंत शुद्ध स्वरूप असणाऱ्या अशा ज्ञानराजाला मी नमस्कार. आणि कूटस्थाय, कूटस्थ हा पण भगवद्गीतेत शब्द वाचलेला आहे की अत्यंत गूढ असं जे रूप आहे कूट स्वरूप असणारं, तर त्याला माझा नमस्कार असो. आणि आत्मने म्हणजे आत्मरूपाला माझा नमस्कार असो. आता आपण सगळीकडं पाहतोय की सर्वांमध्ये आत्मतत्व भरून राहिलेलं परमात्मतत्व. मग ज्ञानदेव हे आत्मस्वरूपच आहेत. आपणही शिष्य असलो तरी आपणही आत्मस्वरूपच आहोत. पण आपण सगळ्यांनी त्यांना आत्मरूपात वंदन करायचं. आणि मुख्य ते पुढचं विशेषण मला इतकं आवडलं की प्रेमांबुधी विहाराय, प्रेमाच्या अंबुधी म्हणजे सागरामध्ये विहार करणाऱ्या अशा त्या ज्ञानदेवांना माझा नमस्कार असतो. किती प्रेम दिलं हो त्यांनी, किती प्रेम दिलं त्यांना, किती मिळालं ह्याचा हिशोबच नाही करायचा. त्यांना काय काय सोसावं लागलं हे आपल्याला वेदना देणार आहे. पण त्यांनी कुणालाही प्रेम देताना कसूर केली नाही, म्हणजे म्हणून ते प्रेमाचे सागर होते. तर प्रेमाचे सागर असणाऱ्या अशा ज्ञानदेवांना माझा नमस्कार असो. आणि ज्ञानराजाय, ज्ञानाचा राजा आहे तो. नुसता ज्ञानाचा देव आपण म्हणतो, ज्ञानाचा ईश्वर म्हणतो, इथं त्यांनी राजा करून टाकलं. तर ज्ञानाच्या राजाला माझा नमस्कार असो. आता ही प्रार्थना तुम्हाला रोज स्वतःही म्हणावी वाटेल आणि म्हणत असताना तिचा अर्थ कळेल. पुन्हा म्हणूयात सगळ्यांकडे पाठवली आहे. वहीत तरी लिहून घ्या किंवा मग प्रिंटआउट काढा. नमो अनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. एक शब्द सांगायची राहिले, विहाराय, प्रेमाच्या सागरात विहार करणाऱ्या. नुसतं प्रेमाचा सागर नाही आहे तर त्याच्यात विहार करतायत. म्हणजे त्यांनी हा सगळ्याला प्रेम देऊन प्रेमाचं सागरच निर्माण केलेलं आणि त्याच्यामध्ये विहार करणाऱ्या अशा त्या ज्ञानराजाला माझा नमस्कार असो. म्हणजे आपल्या सगळ्यांचा नमस्कार. आणि पुढचं जे खरं काव्य आहे ते गुलाबराव महाराजांना उद्देशून आहे, पण आपले स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज हा श्लोक नेहमी म्हणायचे आणि मला तो फार आवडायचा. माधुर्य रस कल्लोला शिवशक्तिस्वरूपिणीम. पण आत्ता जो विषय आपला चालला आहे म्हणून हा श्लोक किंवा हे मंगलाचरण खूप चांगलं आहे. माधुर्य रस कल्लोला शिवशक्तिस्वरूपिणीम अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेश नंदिनीम. दोन अर्थी वापरलेला आहे तो शब्द. ज्ञानेश नंदिनी म्हणजे ज्ञानाच्या ईश्वराची, नंदिनी म्हणजे पुत्र किंवा कन्या असणारी. कन्या असा शब्द आहे तिथे. नंदिनी म्हणजे कन्या, मुलगी. आता ती कशी आहे? माधुर्य रस कल्लोला, माधुर्याच्या रसाच्या कल्लोल म्हणजे लाटा निर्माण होणाऱ्या. शिवाय ती कोण आहे? शिवशक्ती स्वरूपिणी, शिव आणि शक्तीचं स्वरूप असलेली. कशासाठी करायचं आहे वंदन तिलाही? वंदे ज्ञानेश नंदिनी, त्या ज्ञानेशाच्या नंदिनीला म्हणजे कन्येला माझा नमस्कार असो. अमृतानुभवार्थाय, अमृतानुभवाचा अनुभव घेण्यासाठी, त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी
अमृतानुभवाचा अर्थच नीट समजण्यासाठी या ज्ञानेश नंदिनीला मी नमस्कार करतो किंवा करते, की जी माधुर्याच्या रसाने, मधुरच्या रसाने, रसांच्या जिच्यामध्ये लाटा उसळत आहेत, जी शिवशक्ती स्वरूपात आहे, अशा त्या ज्ञानेश नंदिनीला अमृताच्या अनुभवासाठी मी वंदन करतो किंवा नमस्कार करते. आता हे 2 श्लोक छान म्हणाल सगळेजण. माधुर्य रस कल्लोला शिवशक्ती स्वरूपिणी अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेश नंदिनी. गुलाबराव महाराज स्वतःला ज्ञानेशांची कन्या, मानस कन्या मानत होते आणि म्हणून त्यांना उद्देशून हे काव्य केलेलं आहे. आता ज्ञानदेव सर्वच आहेत. मला हे सेना महाराजांचे सुद्धा हे काव्य आवडलेलं आहे. अगदी मराठीतलं सोपं आहे. आपण जसं माता रामो मत्पिता रामचंद्र हा, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र हा, सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर, नान्यं जाने नैव जाने न जाने. हा राम जसा सगळ्या रूपामध्ये आहे, माता आहे, पिता आहे, बंधू आहे, सगळं तसं इथं म्हणलेलं आहे. आणि गुरु पण आहे. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरील पहिलं पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भवव्यथा ज्ञानदेव. आपली भवव्यथा, या संसाराची जी व्यथा आहे ही सगळी तोडून टाकेल, नष्ट करील कोण? हा ज्ञानदेव. कारण तो सगळं आहे. आणि उतरील पहिलं पारू ज्ञान, आणि आपल्याला पहिलं तीरावर नेण्याचं कामही हा ज्ञानदेवच करणार आहे. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. हे माझे सोयरे आहेत. आपण सगळे सोयरे म्हणतो ना, की अगदी जवळचे नातेवाईक, जवळचे. आणि त्याला धायरे शब्द येतो पुन्हा. म्हणजे कदाचित आपल्याबद्दल खंत करणारे, दुःख व्यक्त करणारे, ज्यांना खरा उमाळा येतो, असे त्याला धायरे म्हणून सोयरे धायरे शब्द असा आपल्या मराठीत आपण वापरतो. आणि जीवलग निर्धारे ज्ञानदेव. आणि सगळ्यात प्रिय कोण असतो? जीवलग, म्हणजे मित्र म्हणा, किंवा जो जीवाला जीव लावतो, आपल्यावरनं जीव ओवाळून टाकतो, असे जीवलग हे ज्ञानदेव आहेत. म्हणून सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान. निधान म्हणजे साठा आहे. दाविली निज खूण ज्ञानदेवे. या ज्ञानदेवांनी माझी खूण मला, म्हणजे माझं स्वरूप मला दाखवलेलं आहे, आणि म्हणून त्यांनी सुद्धा वंदन केलेलं आहे. आणि तुका महाराजांनी तेच पुन्हा म्हणलेलं आहे. ते तर सगळ्यांना माहिती आहे, पण तरी तो एकदा श्लोक म्हणूया. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. महाराजसाठी राव हा शब्द वापरलेला आहे. आणि गुरु आहेत. ज्ञानियांचा राजा पण आहे आणि गुरु पण आहे. म्हणजे सगळ्यांनी त्यांना ज्ञानियांचा राजा ठरवलेला. म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. मज पामरासी काय थोरपण. स्वतः तुकाराम महाराज मला पामर स्वतःला म्हणून घेत आहेत, आणि मला काय थोरपण आहे. पायीची वहाण पायी बरी. पायातल्या वाहणेनं कधी म्हणू नये मला डोक्यावर घ्या म्हणून, मला चढवून ठेवा, नाही. तिचं एक स्थान आहे पायातच. स्वतःला ते पायीची वाहनं म्हणतात, पायी बरी. आणि मज पामरासी काय, मी पामर आहे अगदी, मला काय थोरपण देता. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे. अहो, ब्रह्मादिकसुद्धा तुमच्या ठिकाणी लोटांगण घालत आलेले आहेत, अगदी लोळण घालत आलेले आहेत. इतर तुलने काय पुढे. मग इतरांची तर काय कथा. तुका म्हणे नेणो युक्तीची या खोली, म्हणून ठेविली पायी डोई. अहो, तुमच्या युक्तीची, तुमच्या तर्काची, तुमच्या अनुमानाची खोली किती आहे ही आम्हाला समजणारच नाही आहे. नेणो म्हणजे मी जाणतच नाही आहे. म्हणून ठेविली पायी डोई. आपण कुणाच्या चरणावर नतमस्तक होतो? जे आपल्यापेक्षा ज्ञानानी, वयानी, अनुभवांनी श्रेष्ठ असतात, त्यांच्या चरणावर डोकं ठेवण्याची पद्धत आहे. आता इथे ज्ञानदेवांच्या पायी
का का ठेवायची डोई आपली? तर त्यांच्याकडून सगळं आपल्याला ज्ञान भरपूर घेण्याजोगं आहे. आपण त्याच्यापुढे यकश्चित आहोत असं तुकारामांना वाटतं आणि म्हणून त्यांनी आपली त्यांच्या चरणावर डोई म्हणजे डोकं शिरं ठेवलेलं आहे असं तुकारामांनी म्हटले. आज एवढ्याच प्रार्थना इथे थांबूया, कारण आपल्याला ओव्या पण घ्यायच्या आहेत आणि असं नको व्हायला की एकाच दिवशी सगळ्या प्रार्थनांचं जास्त ओझं पण नको. पण छान आहेत, प्रत्येक प्रार्थनेतनं काहीतरी आंतरिक तळमळीनं, अगदी ओढीनं, मनापासून जी व्याकुळतेनं मागणी करावी किंवा एखाद्याबद्दल लीन व्हावं, तसं हे सगळेच संत कुणी कुणाला श्रेष्ठ आणि कनिष्ठ मानतच नाहीत. नेहमी दुसऱ्याला मोठेपण दिलं ना तर आपण मोठे होतो आणि व्यवहारात उलटं असतं. आपण काय करतो, स्वतःचंच मोठेपण सांगत बसतो. तर तसं न करता आपण प्रत्येकाच्या पुढे लीन व्हावं हे खरं. आता काल आपण 17वी ओवी घेतली होती आणि 17व्या ओवीचा साधारण अर्थ लक्षात असेल. पुन्हा एकदा फक्त म्हणते ती. सगळ्यांकडे आता आहेत पुस्तकं, पुढचे आले आहेत की नाही ओव्या आता मला लक्षात नाही, उद्यासाठी मी पाठवून देईन. स्त्री पुरुष नाम भेदे, शिवपणे एकले नांदे, जग सकळ आघावे आधाधेपणे जीही, आधाधेपणे जीही. म्हणजे खरा तो एकटा शिवच आहे, शिवपणच एकटा आहे, पण स्त्री पुरुष या नामभेदाने ते नांदत आहे आणि ते अर्ध्या अर्ध्या भागाने भरलेलं आहे. आपल्या डोळ्यासमोर अर्धनारी नटेश्वर किंवा शिवशक्ती हा एक भाग बघा पुरुषाचा दाखवतात चेहरा, एक भाग स्त्रीचा म्हणजेच देवीचा, देवोदेवी म्हटलेलं आहे त्यांना, शिवशक्ती म्हणलेलं आहे, ज्ञानवृत्ती म्हटलेलं आहे, प्रकृती पुरुष म्हटलेलं आहे. जे काही म्हणाल ते सगळं ते एकच आहे. खरा म्हणजे तो शिव एकच आहे. आणि परमात्म्याच्या ठिकाणी स्त्री पुरुष म्हणजे शिवशक्ती असा नाममात्र भेद आहे असं आपण काल पाहिलं होतं. तो भेद कसा आहे तो समजून देण्यासाठी आता बघा पुढच्या ओव्यांमध्ये सुंदर असे दृष्टांत दिलेले. आपण शिवरूपच, आपण जे सगळं जग म्हणजे शिवरूपच आहे आणि अर्धनारी नटेश्वराचं सोंग आणतो किंवा त्या सोंगामध्ये एक पडदा असा निर्माण करून तो मुखाचा अर्ध्या भागामध्ये शिव दिसतो, अर्ध्या भागामध्ये शक्ती दिसते, पुरुष दिसतो, स्त्री दिसते. पण अधाध त्याला संस्कृतमध्ये अर्धार्ध म्हटलेलं आहे, अर्धा अर्धा भाग आहे. पण स्त्री संबंधाने जो भाग आहे आणि पुरुष संबंधाने जो आहे ते दोन्ही एकच आहे. ती दोन्ही मुख मिळूनच तृप्ती होते म्हणा, किंवा ते जे तिसरं सोंग म्हणजे मुख, ते शक्ती आणि परमात्मा या संबंधाने शिव ही तोच, शक्ती ही तीच, आणि शिवशक्ती हे दोन्हीही परमात्मा स्वरूप आहे. आता समजला असेल 17वा जरा थोडासा काल लक्षात यायला काही प्रश्न पडले असतील. आता पुढची ओवी किती सोपी आहे बघा. सगळ्यांकडे असेल, माझ्याबरोबर माझ्या मागून म्हणत जा. दो दांडी एकी श्रुती, दो दांडी एकी श्रुती, दो दांडी एकी श्रुती, दोहो फुली एकी द्रुती, दोहो फुली एकी द्रुती, दोहो फुली एकी द्रुती, दो दांडी एकी श्रुती, दोहो फुली एकी द्रुती, दोहो दिवी दीप्ती एकीच जेवी, दोहो दिवी देव दीप्ती, दोहो दिवी दीप्ती एकीच जेवी. जेवी म्हणजे ज्याप्रमाणे. अजून एक त्याला पुढची 19वी पण ओवी म्हणूयात, म्हणजे दोन्हीचा अर्थ जवळजवळ पटकन समजून घेता येईल. दो ओठी एकी गोठी, दो गोठी एकी गोठी, दो ओठी एकी गोठी, दो डोळा एकी दिठी, दो डोळा एकी दिठी, तेवी दोही जिही सृष्टी एकीच जेवी, तेवी दोही जिही सृष्टी एकीच जेवी, तेवी दोही जिही सृष्टी एकीच जेवी.
प्रत्येक ओवीमध्ये जेवी जेवी शब्द वापरलेले. जेवी म्हणजे ज्याप्रमाणे. नेहमी उपमा देताना आपण असं म्हणतो, ज्याप्रमाणे चंद्राचं मुख सुंदर आहे त्याप्रमाणे सीतेचं मुख सुंदर आहे, किंवा चंद्र जसा सुंदर आहे तशी सीता सुंदर आहे, ज्याप्रमाणे त्याप्रमाणे. तसं आत्ता जे आपण शिवशक्ती हे दोन्ही एकच कसे आहेत, जरी त्यांचा विभाग असा वेगवेगळा वाटत असला, पुरुष आणि स्त्रीचा अर्धा अर्धा भाग वाटत असला, तरी मुळात ते शिवरूपच आहेत आणि शिवरूप म्हणजेच परमात्मरूप आहे हे समजून घ्यायचं. आता याला उदाहरणं कशी दिलीत बघा. दांडी. दांडी म्हणजे टिपऱ्या. दांडिया खेळतात की नाही, त्याला दांडी असं म्हणतात. तर म्हणजे 2 दांडी, त्या दांडिया म्हणजे टिपऱ्या. पण एकी श्रुती, दांड्या 2 आहेत किंवा विणा 2 आहेत किंवा टिपऱ्या 2 आहेत, पण एकी म्हणजे एक. श्रुती म्हणजे नाद किंवा त्याचा आवाज. श्रुती म्हणजे ऐकण्याचं जे कार्य आहे त्याला श्रुती म्हटले. वेदाला सुद्धा श्रुती म्हटले. म्हणजे 2 टिपऱ्या असतात, आपण टणकन त्याच्यावर एकावर दुसरी मारतो आणि त्याच्यातून आवाज एकच येतो. 2 आवाज येतात हो? नाही. तसं दोहो फुली एकी द्रुती. आता श्रुती म्हणजे ऐकणं, अनाद शब्द, आणि द्रुती म्हणजे वास, सुगंध. 2 फुलं ठेवलीत, अगदी टपोरी अशी छान सकाळी सकाळी गुलाबाची, किंवा सध्याच्या काळात मोगरा सगळीकडे आहे, मोगऱ्याची फुलं अगदी आणून ठेवली. इथं त्यांनी 2 म्हणले म्हणजे 2, पण आपण जर अशी वाटीभर कुंडाभर आणून ठेवली असतील बाऊल भरून, तर सगळी फुलं अनेक असली तरी त्याच्यातून वास एकच असतो की नाही. द्रुती म्हणजे वास, सुगंध. तसं दांडीचं सांगितलं, विणेचं सांगितलं, किंवा आत्ता म्हणलं तसं टिपरीचं सांगितलं की 2 टिपऱ्या, नाद एकच. 2 फुलं, सारखी फुलं. नाही तर म्हणाल 1 गुलाबाचं ठेवतो आणि 1 कमळाचं ठेवतो, किंवा 1 सोनचाफ्याचं ठेवतो. तसं नाही. 2 सोनचाफ्याची आणा, पण दोन्हीतनं सुगंध एकच येणार. 2 मोगऱ्याची ठेवा, दोन्हीतून सुगंध एकसारखाच येणार. 2 गुलाबाची ठेवा, त्याच्यातून सुंदर तसाच. अशी कुठली आता ब्रह्मकमळ यायला लागली आहेत. ब्रह्मकमळ रात्रीच्या वेळेला आता उमलतील. 2 ब्रह्मकमळ आणा, दोन्हीतला सुगंध एकच असतो. संख्येला 2 आहेत, दिसायला 2 आहेत, गंध एकच आहे. 2 दांडिया आहेत, 2 दांड्या आहेत, 2 टिपऱ्या आहेत, पण नाद एकच आहे. पुढचं पण उदाहरण छान आहे. दोहो दिवी दीप्ती एकीच जेवी. एकीच म्हणजे एकच. दोहो दिवी. दिवी म्हणजे दिव्यांमध्ये. 2 दिवे लावलेत. 2 दिव्यांमध्ये काय आहे हो? दीप्ती एकीच देवी. दीप्ती म्हणजे त्याचा प्रकाश. त्या 2 दिव्यांमधला प्रकाश जो आहे तो एकच आहे की नाही. 2 आणून ठेवले आपण, पण त्या तर अशा ओळीनं रांग आणून ठेवत असतो, पण सगळ्यातला प्रकाश मिळून एकच असतो. ही झाली 18वी ओवी. काहीच अवघड नाही. आणि मी म्हणलं तसं आता तुम्हाला शिवशक्तीतलं एकरूपपण समजेल. तुम्हाला म्हणजे आपल्याला सगळ्यांना. जरा समजून घेताना आत्तापर्यंत असं वाटत होतं की तेच काय सारखं सांगतायत, इतकं त्या दोघांचं एकमेकावर प्रेम आहे काय सांगतायत. ते अर्ध्या भागांनी जरी असले तरी दोघंही एकच आहेत असं का सारखं सांगतायत. ते आता ह्या उदाहरणातून आपल्या लक्षात येतं. आता 19वी जी ओवी आहे, पुन्हा एकदा पूर्ण ओवीचा अर्थ बघा फार तर. 2 टिपऱ्या, जसा नाद एकच. सारखी फुलं, मात्र सजातीय. पुढे सजातीय की सारखीच, एकाच जातीची. 2 फुले, पण वास जसा एकच. 2 दिवे, पण प्रकाश जसा एकच. आता पुढच्या ओवीमध्ये छान दिले बघा. 2 ओठी 1 गोठी. किती आणि शब्दाची रचना छान केली बघा. अनुप्रास वगैरे सुंदर साधलेले. आपले ओठ 2 असतात, पण एकच गोष्ट ते सांगतात. का असं कधी झालंय हो? वरच्या ओठाने वेगळी गोष्ट सांगितली आणि खालच्या ओठाने वेगळी गोष्ट सांगितली, असं कधी होत नाही. तर 2 ओठी, दोन्ही ओठांमध्ये गोष्ट एकच जो काही विषय असेल
तो एकच सांगितला जातो. पुढे अजून तेच सांगतात, दो डोळा एकी दिठी. दो डोळा एकी दिठी आपण म्हणून झालेलं आहे. 2 डोळे आहेत आपल्याला, देवानी 2 डोळे आहेत. आपले ते म्हणी एक एक वेगळे आहेत. 2 डोळे शेजारी आणि भेट नाही संसारी. दोघं एकमेकांना भेटत नाहीत, पण दोघांची दृष्टी मात्र एकच आहे. दिठी म्हणजे दृष्टी. म्हणजे 2 डोळे जरी असले तरीसुद्धा त्यांची दृष्टी मात्र एकच आहे. असं झालं आहे का डाव्या डोळ्यानं वेगळी वस्तू दिसली आणि उजव्या डोळ्यानं वेगळं काहीतरी दिसले? नाही, दोघांना एकसारखंच दिसतं. तेवी दोही जिही सृष्टी. तेवी म्हणजे त्याचप्रमाणे. दोही म्हणजे ही 2 प्रकारची. सृष्टी म्हणजे सृष्टी. म्हणजे या सृष्टीमध्ये 2 गोष्टी आहेत. कोणत्या? जे कालपासून म्हणजे आपण 8-10 दिवसापासून पाहतोय ते, की प्रकृती आणि पुरुष, शिव आणि शक्ती. एकीच जेवी. म्हणजे प्रकृती पुरुषांची या सृष्टीमध्ये जी व्याप्ती आहे असं आपण म्हणतो, व्यापून राहिलेले आहेत असं म्हणतो. पण एकीच जेवी. जेवी म्हणजे ज्याप्रमाणे. पण त्याच्यामध्ये जसा एक शिवच व्याप्त आहे, शिवाचंच ते सगळं. प्रकृती म्हणजे शिवाचंच रूप आहे, शिवाचाच अंश आहे, शिवच आहे. रूप आपल्याला दिसताना 2 दिसत आहेत, म्हणून आपण तो भेद करतो. म्हणजे प्रकृती आणि पुरुष या सृष्टीमध्ये व्यापून राहिलेले आहेत असं म्हटलं तरीसुद्धा वास्तविक एक शिवच व्यापलेला आहे किंवा शिवच व्याप्त आहे. काल ते विषय आणि विषयी असे 2 शब्द सांगितले होते. आता हे सगळं लक्षात घ्यायचं की दोहोंमधलं ऐक्य कुणाकुणासारखं आहे. पहिल्यांदा सांगितलं त्या टिपऱ्यांसारखं आहे. दुसरं सांगितलं फुलांसारखं आहे. तिसरं सांगितलं दिव्यांसारखं आहे. चौथं सांगितलं ओठांसारखं आहे. 5वं सांगितलं 2 डोळ्यांसारखं आहे. आणि तशीही जीवातले म्हणजे या सृष्टीतील हे दोघंजण एकसारखेच आहेत. आता हे प्रकृती आणि पुरुष हे वेगळे नाहीच आहेत, एकच आहेत. हेच पुन्हा पुन्हा आपल्यावर ठसवलं जाते. आता जे 64 गुलाबराव महाराजांनी लिहिलेली आहेत ती पण समजून घ्या. आता कोणी वीणा म्हटले, कोणी दांडिया म्हटले, कोणी टिपऱ्या म्हटले, तर ते म्हणतात 2 विण्यात नाद, 2 विण्यात नाद, दोही फुलात एक सुगंध, दोही दीपा माझी एक अभेद, प्रकाश एक, 2 ओठात एक शब्द, दोन्ही डोळ्यात रूप अभेद, तैसे विश्व हे प्रसिद्ध, एकची ज्ञानवृत्ती रूप. छान सांगितलं त्यांनी. तेच त्यांच्या शब्दामध्ये जसं अमृत आहे आपले स्वरूपानंद सांगतात तसंच. म्हणजे वीणा 2 म्हणा किंवा दांडिया 2 म्हणा किंवा टिपऱ्या म्हणा, जे काय म्हणाल ते, तर त्या जरी 2 असल्या तरी त्यांचा नाद एकच असतो. फुलामध्ये 2 असली फुलं तरी त्यांच्यातला सुगंध एकच असतो. 2 दिव्यातला प्रकाश एकच असतो आणि 2 ओठातला शब्दसुद्धा एकच असावा आणि 2 डोळ्यामध्ये एकच दृष्टी असावी. त्याप्रमाणे ज्ञानरूप शिव आणि वृत्तिरूप शक्ती हीच दोघं एकपणानं या सृष्टीमध्ये नांदत आहेत किंवा आहेत. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी विचार करून सगळं त्यांनी पाहिलेलं आहे हे जग, आणि ते सांगण्यासाठी त्यांनी असे सुंदर दृष्टांत दिलेले आहेत आणि ते विचार करण्यासारखे आहेत. ऐसा निरुपमा परी आपुलिये विलासवरी, आत्मा राणी व करी आपले ठाई. आता खरं म्हणजे या देवोदेवीला किंवा देवोदेवीच्या विश्वरूप क्रीडेला कुठली उपमा देण्यासाठी जगात दृष्टांतच नाही असं माऊलीनं म्हटलेलं होतं. पण दृष्टांतातील 2 वीणा, 2 फुलं, 2 दिवे, 2 ओठ, 2 डोळ्यांचे 2 पण हे परस्परांहून निराळं असल्यामुळं
जसे व्यवहार दृष्टीनं ते सत्य आहे, त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे, तसं देवोदेवींचं किंवा ज्ञानवृत्तीचं दोन पण हे परस्परांहून निराळं किंवा स्वतंत्र अस्तित्व त्यांना नसल्यामुळं ते सत्य मानता येत नाही, त्यांच्यामध्ये भिन्नता नाही असं ते सांगतात. आता आपण संस्कृत गीर्वाण अनुभवामध्ये काय म्हणतात बघा. अगदी सोपी रचना, ती पण रचना खूप सोपी आहे. आता त्यांनी दांड हा शब्द वापरलेला आहे ना, दो दंड. तर इथं म्हणतात दो दंडद्वये श्रुतिश्चैक चैका, दंडद्वये श्रुतिश्चैका. म्हणजे दांडी दोन आहेत पण श्रुती म्हणजे आवाज एकच आहे, नाद एकच आहे. गंधश्च सुमनोर्द्वयो, गंधश्च सुमनोर्द्वये, दीपद्वये यथैवेका, दीप्ति संराजतेतराम. दीपद्वयम यथैवैका, म्हणजे दोन दिवे आहेत तरी एका दीप्ती. दीप्ती म्हणजे तो प्रकाश एकच आहे. संराजतेतराम, इतरांपेक्षा ते शोभून दिसतात. दोघांमध्ये एकच दिवांमधला प्रकाश होतो. असं छान सोप्या शब्दात त्यांनी सांगितले. आणि मग नंतरचा जो ओष्ठद्वये यथैवैका, ओष्ठद्वये यथैवेका, गोष्टीर्दुष्टीश्च नेत्रयोः. तिथे समास करून टाकला. गोष्टी कुणामधले आहेत? दोन ओठांमधले आहेत. आणि दृष्टीमधलं काय? दृष्टीश्च नेत्रयो दृष्टी. दृष्टी ही दोन नेत्र, त्याचं द्विवचन केलं. दोन नेत्रामधली दृष्टी एकच आहे. द्वाभ्याम तथा जीवसृष्टी रेकैवेती श्रुतिर्जगऊ. हे दोन जण आहेत या जीवसृष्टीमध्ये, पण ते एकच आहेत असं लक्षात घ्यायचं. म्हणजे दोन्ही गोष्टी या सृष्टीमधल्या एकच आहेत या सगळ्यांप्रमाणे असं लक्षात ठेवा. आता वि. कुलकर्णी काय म्हणतात बघूया. प्रत्येकानं तेच सांगितले, पण थोडं आपल्या मनावर ठसवण्यासाठी मी जरा सगळ्यांचा परामर्श घेते. टिपऱ्यांच्या दांड्या दोन, त्यांचा आवाज एकच असतो. फुले दोन, पण सुगंध एकच असतो. आता मला तर वाटतं हे कोरलं जाईल तुमच्या मनामध्ये. दिवे दोन, पण प्रकाश एकच होऊन जातो. ओठ दोन, पण त्यातून शब्द एकच बाहेर पडतो. डोळे दोन, पण दृष्टी मात्र एकच असते. त्याप्रमाणे ही समस्त सृष्टी या दोहोंचीच आहे. मौलींनी इथं शिवशक्ती या द्वंद्वातून एकात्मतेनं सृष्टी निर्माण होते. त्या दोघांमध्ये ऐक्य असल्याशिवाय अशी सृष्टी निर्माणच होणार नाही. आणि हे दाखवण्यासाठी काव्यमय रीतीने पंचमहाभूते दाखवली. या ज्या 5 गोष्टी सांगितल्या की नाही, या 5ही ज्ञानेंद्रियांच्या सांगितलेल्या आहेत. टिपऱ्यांचा नाद म्हणजे आकाश. आकाश हा कोणाचा गुण आहे? शब्द हे आहे. आकाशाचा गुण आहे शब्द, म्हणजेच नाद, स्पंद म्हणजे श्रुती. नंतर आकाशाचा गुण पुन्हा धृती म्हणजे गंध. गंध कशातून घेतो आपण? घ्राणेंद्रियातून घेतो. नाक म्हणजे घ्राणेंद्रिय. नाक हा अवयव आहे, पण आपल्या नाकाच्या आतल्या बाजूला अगदी सुरुवातीच्या टोकालाच ते इंद्रिय असतं, सूक्ष्म असतं. कानाचा आकार एवढा मोठा दिसतो, पण आतल्या बाजूला श्रवणेंद्रिय किंवा श्रोत्रेंद्रिय इंद्रिय हे वेगळं आहे बरं का. तसंच चक्षुरेंद्रिय, डोळ्याचा आकार वेगळा आहे, पण ही जी अगदी बाहुलीमधला जो भाग आहे ना, तिथं जे आहे ते चक्षुरेंद्रिय आहे. असं प्रत्येकाचं त्यांनी सांगितलं. तर गंध हा पृथ्वीचा गुण आहे. म्हणजे पंचभूतातल्या प्रत्येकाचं सांगतायत की टिपऱ्यांचा नाद म्हणजे आकाशाचा शब्द, आकाशाचा गुण. धृती म्हणजे गंध, तर गंध हा पृथ्वीचा आहे. तत्र गंधवती पृथ्वी असं तर्कसंग्रहामध्ये अन्नम भट्ट नावाचा जो लेखक आहे, त्याचा कर्ता आहे, तो म्हणतो. आपण पाहतो आत्ता पाऊस येतो होता. पहिला पाऊस ज्या दिवशी पडला त्या दिवशी जो सुगंध, फुलाला सुगंध मातीचा म्हणतात, पण सुगंध जो ह्याचा येतो, मातीचा येतो, तो अगदी आपल्याला हवाहवासा वाटतो ना. तो पृथ्वीचा गंध असतो. पृथ्वीला गंध हे गुण आहे पृथ्वीचा.
आणि वायू काय करत असतो? वारा वाहून नेण्याचं काम करतो, गंध वाहून नेतो. आणि दीप्ती म्हणजे प्रकाश. तर प्रकाश हे अग्नीचं स्वरूप आहे. म्हणजे चक्षुच्या ठिकाणी अग्नी हे भूतापैकी भूत आहे. आणि 2 ओठ एकच गोष्ट करतात. 2 ओठातून एकच शब्द बाहेर पडतो. आणि ओठांचं किंवा दोघांचं जे एकपण आहे, तर त्या ठिकाणी स्पर्श सूचित होतो. ओठ असा मिटलेला असताना बोलू शकतो का आपण? मी मिटले ओठ नाही. जेव्हा उघडतोय त्यावेळेलाच त्यांचा स्पर्श जेव्हा होईल एकमेकांना. आणि स्पर्श हे त्वगिंद्रियाचं काम आहे. तर 2 ओठांनी एकच गोष्ट होत असते. 2 डोळे पण दर्शन एकच करत असतात. डोळ्यांना रूप म्हणजे डोळ्याला रूप दिसतं, साकारलं जातं. पृथ्वी तत्व अशा रीतीनं सगळी टिपऱ्या, फुलं, दीप, ओठ, डोळे 2-2 म्हणजे शिवशक्ती. शिवशक्तीप्रमाणेच तेही द्वंद्व आहे. आणि त्यातून दोघे मिळून एक निर्मिती होत असते. त्याप्रमाणे सारी ही पंचमहाभूतात्मक सृष्टी या दोहोंचीच आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. तर ही सृष्टी इथं त्यांनी व्यक्त केलेली आहे की दाखवलेली आहे. आणि असं हे अनादी जोडपं आहे. हे आता आपल्याला पुढच्या ओवीमध्ये बघायचं. हे बघूया काय म्हणतात. स्वरूपानंद. आता यांनी वीणाचा अर्थ घेतलेला आहे. जरी वीणा दोन एकची तो नाद. जरी वीणा 2 एकची तो नाद. एकची सुगंध दोहो पुष्पी. एकची सुगंध दोहो पुष्पी. एकची प्रकाश दीप जरी 2. एकची प्रकाश दीप जरी 2. 2 ओठातून शब्द एक. 2 ओठातून शब्द एक. जरी डोळे 2 एकची ती दृष्टी. जरी डोळे 2 एकची ती दृष्टी. तैसी शिव सृष्टी. तैसी शिवशक्ती सृष्टी माझी. तैसी शिवशक्ती सृष्टी माझी. शिवशक्ती रूपे या परी अफूट. शिवशक्ती रूपे या परी अफूट. फूट पडणे आणि त्याला अ लावला की फूट पडत नाही म्हणून अ लिहिलाय. अफूट. एकची अद्वैत असे वस्तू. एकची अद्वैत असे वस्तू. 18 आणि 19चे 2 झाले. ते डॉक्टर मानसी गणेकर आहेत, त्या काय म्हणतात बघूया. द्वैतातील अद्वैत म्हणजे जणू 2 टिपऱ्यांमधला एक नाद. 2 असूनही अद्वैतच येतो. एकच आपल्याला एकत्वाचं आपल्याला सगळीकडे ज्ञान मिळतं. 2 फुलांचा सुगंध एकच आणि 2 दिव्यांची प्रकाशज्योत एकच. 2 ओठातून निघालेली एक वाणी. 2 डोळ्यात सामावलेली एकच दृष्टी. त्याच प्रकारे या दोघांच्या मिलनात एकाच सृष्टीचं आदिबीज सामावलेलं आहे. आता विश्वातील ही सगळी जी नानाविधता आहे त्याच्या बुडाशी द्वैत जरी असलं, द्वैताच्या बुडाशी अधिष्ठान एकच आहे. द्वैत दिसते पण अधिष्ठान एकच आहे. आणि हे सांगताना ज्ञानदेवानी म्हणून सांगितलं, फुले 2 तरी सुवास एकच. 2 डोळे तरी दृश्य जाणीव एकच. ओठ 2 पण गोष्ट एकच. टिपऱ्या 2 तरी नाद एकच. असं छान द्वैतातून अद्वैत साधणं हे आपल्याला या जीवनाचं काय म्हणूया अंतिम ध्येय किंवा आपल्याला मोक्षाला जायचं आहे. मोक्ष म्हणजे काय? एकत्व पाहणं. सगळीकडे एकरूपत्व पाहणं. एकच आहे हे परब्रह्म सगळ्यांमध्ये भरून राहिलेलं आहे.
अगदी गरीबातला गरीब असू दे, श्रीमंतातला श्रीमंत असू देत, मोठ्यातला मोठा प्राणी असू देत, हिंस्र असू देत. आता काल एक जणांनी छान प्रश्न विचारलेले होते की असं जर भगवंत म्हणतायत की सगळं मीच करतो, तर मग हे सगळे आपल्या हातून ज्या वाईट गोष्टी घडतात त्याही तोच करतो का? तो नाही, त्या आपल्या हातून घडतात. त्याच्याबद्दल आपण पुन्हा कधीतरी बोलू. पण अशी ही द्वैताची जी सगळी सृष्टी आपल्याला दिसती, त्याच्यामुळं अशी एकच परमतत्व आहे. तेच सगळ्यांमध्ये भरून राहिलेलं आहे. तेच तुम्हा आम्हाला समजून घ्यायचं आहे आणि आपल्याला मोक्षापर्यंत जायचं आहे. आता इदमुपकर्तुम हे म्हणते. इदमुपकर्तुम. हां, मी म्हणू का इदमुपकर्तुम? हो म्हणा की, म्हणा. इदमुपकर्तुम भुवन मंडले समुदितमित भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् वनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकभीषुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता प्राकृतिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. छान, सुंदर म्हणल्या. आरती कोणी दुसरं म्हणणार आहे? म्हणा म्हणा. हां. आरती ज्ञानराजा कैवल्यते सेविती साधू संत म्हणुवे मान आरती राजा लोकले इतने कोणी अवतार गणा ठेविले राजा कनकाचे उभ्या गोपी नारद हो सामगाय न करी ज्ञान राजा प्रगट प्रिय बोले विश्वब्रह्म केले राम जाने भाई मस्तक कैवल्य साधू संत मनुवेद भारत ज्ञानी. छान म्हणल्या सुमनताई, सुंदर. छान सुमनताई. काही सांगायचंय का सुमनताई? खूप छान आजचं तर हा, आजची तर उदाहरणं होतीच चांगली, म्हणून म्हणलं ना आजपासून रमतील सगळे आता. डोक्यात बसले आता. खरंय खरंय खरंय. काय कधी डोक्यातच नव्हतं विचार. हा, बरोबर आहे. आपण या रोजच्या व्यवहारात वापरतो सगळ्या वस्तू, पण आपण त्यातनं असा कधी एकत्वाचा अर्थ बघत नाही. दोन फुलं म्हणजे एकच. हो ना. आपण एक वाजवतो. हो, आवाज एक खरंय. छान समजते ना. खूप म्हणलं खूप आनंद वाटतो. चांगलाय चांगलाय. छान छान वाटलं, एकदम छान. आणि ते 3-4 पद्धतीने वेगवेगळं तेच पण छान, म्हणजे हो ना. खरंच बिंबलं जातं ते. नाही, म्हणूनच म्हण. कारण इतकं सुंदर होतं ना, ते पूर्ण डोक्यात बसलं त्याच्यावर. अगदी अगदी. आणि आता जे पूर्वीचं आहे ते सगळे पुन्हा ओव्या ऐका, वाचा, आणि आता याच्याशी त्या ताडून बघा. आता त्या सगळ्या पटायला लागतील. मी अर्थवाद हा तुम्ही ना, हा, पुस्तकच नाहीये जवळ. नाही आहे का? बरोबर. हा हा. पण पुढे तुमच्या मनात लावलं, सगळं छान छान. काय लिहिलंय मी.
बरोबर आहे. पुढे राहत हां हां. बरं बरं. त्या प्रार्थनेचा अर्थ सांगा म्हणले आणि काही जण निघून चाललेत. मग आता अर्थ नंतरच सांगेल. हा उद्या सांगा. हां उद्या सांगते आता. आज पहिल्या प्रार्थनेचं सांगितलंय. हो उद्या हां उद्या चालेल. हो. दुसऱ्या कोणाला काही बोलायचं आहे?